नगर परिषद अंतर्गत शहरात झालेल्या 104 कोटी रुपयांची कामे ही केवळ थातूरमातूर पद्धतीने कागदोपत्रीच पूर्ण करण्यात आली असून या योजनेच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आला आहे। त्यामुळे या 104 कोटी रुपयांच्या विकास कामाची उच्चस्तरीय सखोल चौकशी करून यात दोषी असणारे अधिकारी व लोकप्रतिनिधींवर कठोरात कठोर कारवाई करा, अन्यथा पक्षाच्या वतीने बेमुदत उपोषण छेडण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रशासनाला देण्यात आला आहे। पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेश मापारी व शहर प्रमुख गजानन भांदुर्गे यांच्या मार्गदर्शनात तसेच शहर समन्वयक राजा भैया पवार, जिल्हा सचिव गजानन ठेंगडे यांच्या नेतृत्वात 10 जुलै रोजी जिल्हाधिकारी मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले। निवेदनात नमूद आहे की वाशिम नगर परिषद अंतर्गत नगर परिषद क्षेत्रातील विविध योजनेअंतर्गत 7 ऑक्टोबर 2016 रोजी राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 104 कोटी रुपयांच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा पाटणी व्यापारी संकुलात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला होता। या विकास कामांमध्ये महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान राज्यस्तर अंतर्गत वाशिम शहरातील विविध रस्त्यांची कामे किंमत 81.50 कोटी, विशेष रस्ता अनुदानाअंतर्गत विविध रस्ते बांधकाम किंमत 8.50 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत टेम्पल गार्डन विकास किंमत 6 कोटी, जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेअंतर्गत ॲडव्हेंचर पार्क प्लॅनेटोरियम तारांगण बांधणे किंमत 3 कोटी, जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विविध रस्ते विकास कामे किंमत 2 कोटी, अल्पसंख्याक बहुल क्षेत्र विकास अंतर्गत विविध रस्ते बांधकाम किंमत 1.29 कोटी, वैशिष्ट्यपूर्ण योजनेअंतर्गत वाशिम शहरामध्ये हाय मास्ट व LED लाईट लावणे किंमत 1 कोटी, मुख्याधिकारी व कर्मचारी निवासस्थाने बांधकाम किंमत 1 कोटी अशा एकूण 104.29 कोटी रुपयांच्या विकास कामांचा समावेश आहे। यासोबतच 24 तास पाणी पुरवठा योजनेकरिता 55 कोटी रुपये, भूमिगत गटार योजना 33 कोटी रुपये, नगर परिषद प्रशासकीय इमारत 10 कोटी, अद्ययावत नाट्यगृह 10 कोटी रुपये, व्यापार संकुल 18 कोटी रुपये, नागरी दलित वस्ती विविध रस्ते 18 कोटी रुपये, तसेच ॲडव्हेंचर पार्क, प्लॅनेटोरियम तारांगण, टेम्पल गार्डन, ॲम्फी थिएटर, अग्निशमन केंद्र आदी कामांचा समावेश होता। वास्तविक पाहता शहरात ही कामे केवळ थातूरमातूर पद्धतीने कागदोपत्रीच पूर्ण झाली असून या योजनेच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करण्यात आला आहे। धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज टीव्ही चॅनलसाठी वाशिम जिल्हा प्रतिनिधी दिलीप अवगण पाटील। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।